बघा, नमस्कार मंडळी. आता मी म्हणजे टी व्हीवर स्टेटमेंट ऐकलं हो, म्हणजे न्यूजमध्ये, की नितीन गडकरी साहेब म्हणते की हे सरकार म्हणजे येड्यांचं सरकार आहे. म्हणजे काय शब्द वापरले जातात हो. आणि ह्या सरकारला लुटणारे बाकीचे आहेत. नितीन गडकरी कमळ चिन्हाचे म्हणजे मोठे नेते आहेत. म्हणजे रस्ता बांधकाम वगैरे हे खातं त्यांच्याकडे आहे. ते जाऊ द्या हो. केतकी चितळे म्हणून मराठी ॲक्टरेस आहे. तिने म्हणजे सामना वगैरेवर म्हणजे आता तरुण रक्त आहे. तिने आता त्या मॅडमनी मांडलं की असा असा शब्द हे आहे, फारसी आहे. तर तिच्याबद्दल शिवसेनेचे कोणतरी नेते आहेत, मॅडम तुला आम्ही बघून घेऊ, ही भाषा कुठली हो? असं मला म्हणायचं आहे. जर तरुण रक्त तुम्हाला काही प्रश्न विचारते तर त्याचं समर्पक उत्तर दिलं पाहिजे ना हो. त्यांनी काही चुकीचं विचारलं का? की मोठ्या मोठ्या नेत्यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात, चांगल्या इंग्लिश मीडियममध्ये शिकतात. मग त्यांना मराठी शाळेमध्ये जायला काय हरकत आहे? मराठी शाळा का एवढ्या बंद पडल्या? मराठी माणसाचा, मराठी भाषेचा जो आत्ता पुळका आला, तर मराठी शाळा का बंद पडल्या? मराठी आस्थापनेत मराठी माणसाला कुठं मान भेटतोय? आता मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. पहिली आर्थिक, सामाजिक समानता असायला पाहिजे की नको? म्हणजे तुम्ही BMW, मर्सिडीज म्हणून जाता आणि तुम्हाला मराठीचा पुळका आहे. बरोबर आहे? बरं, तुम्ही जिथे राहताय तिथे मराठी माणसांची लोकसंख्या किती आहे ते पण नाही बघत. म्हणजे काही दारू किंवा व्यसनाधीन झालेल्या लोकांना भडकवून शिक्षणाचा स्तर ह्या देशामध्ये खाली करत नेलेला आहे. आणि काय आता आजकाल ड्रग्स पण भरपूर भेटतंय. त्याच्यामुळे काय होतं, माइंड कंट्रोल होऊ शकतं. म्हणजे तुमचं माइंड रीड होऊ शकतं. असे बरेचसे साधू बाबा आहेत जे तुमच्यामध्ये आत्म्याचा संचार करून कुठलीही गोष्ट करून आणू शकतात. अशा बऱ्याचशा गोष्टी सिद्ध पण झालेल्या आहेत. काय जेवणात काहीतरी टाकलं आणि मी भुललो आणि मी त्या मार्गाने चालत गेलो आणि तिथून मी जीव दिला. अशा कथा बऱ्याचशा आहेत ह्या मुंबईमध्ये. आता मला असं सांगायचं, मराठी भाषेचा एवढा जर पुळका असेल तर सामाजिक आणि आर्थिक समानता आणा ना पहिलं मराठी माणसांमध्ये. आता बघा, मी आता इथे नापणे कोकाटेवाडी इथे राहतो. मी कामाला जातो. आता मी एक भवानी ट्रेडर म्हणून होतं, तिथे कामाला गेलो तर मी खूप कष्ट केले तर मला 5,000 रुपये पगार भेटला. आणि तिथेच यूपीचे, बिहारचे भैय्ये काम करतात, त्यांना 20, 25, 30,000 रुपये पगार भेटतो. मराठी माणसाचं दुकान सांगतोय. ते जाऊ द्या. मी आता आमच्या इथे कुठे काय कामाला गेलो ना तर 100, 200, 300 रुपये मराठी माणूस देऊ शकतो. आता बघा, म्हणजे प्रयागराजचे मिस्त्री संजू मिस्त्री म्हणून आहेत, त्यांच्या हाताखाली मी हेल्परचं काम करायला गेलो. ते स्वतः पण काम करतात, आपण पण काम करायचं, त्यांच्या बरोबरीनं काम करायचं. तर 700 रुपये रोज भेटला. आणि आता जर तुम्ही वैभववाडीत किंवा कुठल्या दुकानात कामाला गेलेत ना तर 100, 200 रुपये रोज भेटेल. म्हणजे 3 ते 4,000 रुपये पगार. ते सोडूनच ते अरविंद बार म्हणून होतं, तिथे मी कामाला गेलो होतो तर मला 4,000 रुपये पगार. मराठी माणसांचा तुम्हाला पुळका आहे ना, त्यांचे बंगले बघा, त्यांच्या गाड्या बघा. म्हणजे मराठी माणसाचा पुळका आहे का ह्या घटना घडवून त्याच्यामधून कुठला तरी फायदा मिळतो? आता मी का त्या, आता बघा, तुम्हाला जो जास्त देईल त्याच्याकडे जाणार ना माणूस. आता तो भैया 700 रुपये मला रोज द्यायचा. बरं, काम करून घ्यायचा, कामाचे पैसे 3 दिवसांनी 4 दिवसांनी काय भेटतील ते भेटायचे. तेच मी एका सुतारांकडे काम केलं, म्हणजे ते सुतार त्याला पण काम द्यायचे, तर अजून माझे 3 दिवसाचा पगार बॅलन्स आहे. मराठी माणूस एकतर एकट्याने त्या नारकरवाडीत चिरे मी बसवून दिले. आता त्या बाईने सांगितलं हे नकोच आम्हाला, पण तरी पण मी उचलून ठेवले. तर मला 700, 700, 1,200 रुपये भेटले फक्त. मराठी माणूस. पहिली आर्थिक व्यवस्था म्हणजे आर्थिक समानता आणा, तेव्हा मराठी माणसाच्या उद्घोषणा करा. कशाला आपल्या आईवडिलांचं नुकसान करताय असं मला म्हणायचं आहे. त्या जे संबंधित असे अधिकारी आहेत त्यांना सांगा की आम्ही एवढे पैसे दिले तर आम्हाला कुठे नोकरी भेटणार आहे ते लेखी लिहून द्या. किती पगार भेटणार आहे? म्हणजे त्या ड्रग्सचा उपयोग करून माणसाला कंट्रोल केलं जातं, माणसाचं माइंड कंट्रोल केलं जातं, त्याच्यात आत्म्याचा संचार केला जातो, त्याच्याकडून वेगवेगळ्या कृत्या करून घेतल्या जातात असं मला म्हणायचं आहे. आणि हे कोण करतं? मराठी भाषेचे अधिकारी असतात ना मोठे मोठे, हे
त्यांच्याकडे हे दायित्व जातं, असं मला म्हणायचं. मग केतकीच ते काय चुकीचं बोललंय का, की बाबा असं असं आहे, तर त्या शिवसेनेच्या उमेदवार कोण बाई असतील त्यांनी सांगायचं ना, की बाबा हे चुकीचं आहे. आम्ही आता असं करणार नाही, कॉन्व्हेंटमध्ये घालायला देणार नाही, मराठी शाळा आम्ही चांगल्या करू. आता तरुण रक्ताकडून जे मागणी आहे ती बरोबर आहे ना तिची. पण तुमचं उत्तर समर्पक पाहिजे ना, की बाबा आम्ही म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्येच इंग्लिश मिडियम चालू करून देऊ आणि बाकीचे सगळे इंग्लिश मिडियम बंद करू, मराठी शाळांना प्राधान्य देऊ. हे उत्तर पाहिजे ना हो शिवसेनेच्या मॅडमचं. असं आम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे जे तरुण रक्त किंवा जे तरुण म्हणजे जे फुल फुलतंय त्याला काय घेतलं जातं, आवळलं जाऊन त्याचा आवाज दाबला जातो. ही लोकशाही आहे का हो? असं माझं म्हणणं. बघा, नक्की विचार करा.